आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी आणि नागरिकांवर लॉकडाऊन आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 अंतर्गत दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर खटले मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। स्थानिकांना विश्वासात घेऊनच नाणार प्रकल्पाबाबत निर्णय घेणार असून प्रदूषण होऊ नये याची देखील काळजी घेतली जाणार असल्याचं वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे मत व्यक्त केलंय। जनतेसोबत प्रकल्पाबाबत चर्चा करणार असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापुरात रिफायनरी विरोधात बॅनर लावण्यात आले। राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका अशी मागणी याद्वारे आदित्य ठाकरेंकडे करण्यात आली आहे। भाजपच्या हातून सत्ता गेल्यावर भाजपची काळी नजर महाविकास आघाडी सरकारवरती आहे। मात्र भाजपची काळी जादू चालणार नसून हे सरकार 5 वर्ष टिकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला। भंडाऱ्यात ते बोलत होते। महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानं भाजपनं आता पुढल्या 6 महिन्यांसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं ठरवलंय। येत्या 15 दिवसात चौक सभा आणि रॅली काढून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे घोटाळे घराघरापर्यंत पोहोचवणार असल्याचं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलंय। टक्केवारी घेणं आणि 17 कोटीच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडमधील आमदार जेलमध्ये जाणार असल्याचा इशारा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला। बीडमध्ये आयोजित शिवसेना प्रवेशाच्या जाहीर सभेत ते बोलत होते। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली आहे। आमचे विरोधी पक्षनेते विधानसभेत एवढा आरडाओरडा करतात जसं त्यांनाच आवाज असल्याची टीका त्यांनी केली आहे। नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील रस्त्यावरून भाजपच्या खासदार डॉक्टर हिना गावित आणि तळोद्याचे भाजप आमदार राजेश पाडवी यांच्यातील वाद चव्हाट्यावरती आलाय। सकाळी राजेश पाडवींनी तर संध्याकाळी खासदार हिना गावित यांनी रस्त्याचं भूमिपूजन केलंय। नवी मुंबईतील दिवाळे गाव हे पहिल्यांदा स्मार्ट व्हिलेज म्हणून राज्यात साकारलं गेलंय। दिवाळे गावानंतर नवी मुंबईतील सर्व गावं स्मार्ट केली जाणार आहेत। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्यानं साकारलेल्या या गावाचं लोकार्पण होणार आहे। या सोहळ्यासाठी आगरी कोळी बांधवांनी जय्यत तयारी केली आहे। सरकारनं कारागृहातील कैद्यांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील प्रत्येक कारागृहात भजन आणि अभंग स्पर्धा राबवली जाणार आहे। तसंच कैद्यांना कर्ज सुविधा देखील देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। उष्णतेची लाट आणखी तीव्र होत राज्यात विजेची मागणी वाढली आहे। मुंबईसह महाराष्ट्रात विजेची मागणी 27,530 मेगावॅटच्या घरात पोहोचली आहे। वीज उत्पादन करणारं युनिट बंद असल्यानं राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झालाय। खासगीकरणाविरोधात वीज कामगारांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे। दरम्यान जोपर्यंत मागण्यांबाबत लेखी करार होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार या कामगारांनी घेतलाय। जळगावातील महात्मा गांधी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज धडक मोर्चा काढण्यात आला। कामगार संहिता रद्द करण्यासह इतर मूलभूत मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। पाथरी तालुक्यातील 29 ग्रामपंचायत सदस्यांची पदं धोक्यात आली आहेत। निवडणुका होऊन 12 महिने उलटून गेले तरी निवडून आलेल्या आरक्षित जागांवरील जात प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे ही कारवाईची तयारी प्रशासनानं सुरू केली आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील बाकी असलेली जवळपास 15 कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली आहे। विक्रमी थकबाकी वसूल करण्यात आली असून इतरही थकबाकीदारांनी लवकरात लवकर कर भरण्याचं आवाहन नगर परिषदेकडून केलं जात आहे। परभणीतल्या सेलू नगरपालिकेची थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करापोटी 80 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे। अशातच नगरपालिका आता थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेणार आहे। नागरिकांनी लवकरात लवकर कर न भरल्यास कडक पावलं उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडत असल्याचं दिसतंय। साखर कारखान्याकडून ऊसाचं गाळप धीम्या गतीनं होत असल्यानं गाळपासाठी आणलेल्या ऊसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट होतीये, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। जालन्यातल्या देवमूर्ती इथं जिल्हा परिषद शाळेला पालकांनी कुलूप ठोकलं। 164 विद्यार्थ्यांना
शिकवायला केवळ 8 शिक्षक आहेत. 164 विद्यार्थ्यांना केवळ 8 शिक्षक शिकवत आहेत. त्यांच्यात आपसी वाद सुरू आहेत. अशातच शिक्षक अनेकदा गैरहजर राहत असून विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय. आता उन्हाळ्यातही विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू राहणार आहेत. शिक्षण विभागानं तशी माहिती दिली आहे. कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागानं हा मोठा निर्णय घेतलाय. एप्रिल महिना आणि रविवारी ही शाळा सुरू राहणार आहेत. जानेवारी-फेब्रुवारीत झालेल्या म्हाडाच्या ऑनलाईन भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीनं केलाय. औरंगाबाद इथल्या परीक्षा केंद्रावरती केंद्र चालकांशी संगनमत करून परीक्षेच्या संगणकीय प्रणालीत फेरफार करण्याचा आरोप करण्यात आला. यासंबंधीची तक्रार समितीनं पुराव्यानिशी म्हाडाकडे केली आहे. भारतीय विद्यार्थी परदेशातील हार्वर्ड, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि MIT सारख्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. मात्र आता या विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी परदेशवारीची गरज नाही, कारण यापैकी काही नामांकित विद्यापीठं लवकरच भारतात कॅम्पस सुरू करणार आहेत. युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नाशिकमध्ये सामावून घेणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य वाटतंय, अशी स्पष्टोक्ती नाशिकच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी दिली आहे. युक्रेन आणि भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमच अगदी भिन्न असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. मार्च अखेरमुळे राज्यभरात मालमत्ता खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी नोंदणी कार्यालयांमध्ये एकच झुंबड उडती आहे. राज्यात दररोज 8,500 ते 9,000 एवढी होणारी दस्त नोंदणी सध्या 15,000पेक्षा जास्त होतीये. परिणामी या सर्वांवरती ताण येऊन तांत्रिक कारणांमुळे राज्यभरात दस्त नोंदणीत अडथळे आले. राज्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना उपचारांच्या विम्याच्या दाव्यांच्या संख्येत सुमारे 450% वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात कोरोनाशी संबंधित तब्बल सुमारे 9,766 कोटी रुपयांचे विम्याचे दावे दाखल झालेत. मुंबईतील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील धोक्याचा अलर्ट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आता मिळणार आहे. यासाठी पालिकेनं काम सुरू केलेलं डिझास्टर मॅनेजमेंट MCGM ॲप हे अपडेट करण्यात आलंय. त्यामुळे आपल्या मार्गावरील धोक्यांचा इशारा आधीच आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे बचाव होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. पाणी साचण्याच्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी हिंदमाता उड्डाणपूल ते परेल उड्डाणपुलादरम्यान रस्त्याची उंची वाढवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. उन्नत मार्ग तयार करण्यासाठी आणखी 11 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे एकूण कंत्राट रक्कम 50 कोटी रुपयांवरती गेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वन विभागाच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कारण यापूर्वीही भ्रष्टाचार उघडकीस आलेत, मात्र दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई कधीच झालेली नाही. त्यामुळे कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. बीडसह राज्यात धुमाकूळ घातलेल्या साखळी चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं. या टोळीवर तब्बल 27 पेक्षा अधिक गुन्हे असून टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. ऑनलाईन ॲपद्वारे कर्ज घेणाऱ्यांचे अश्लील फोटो तयार करून लाखोंचे पैसे उकळले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. पैसे न देणाऱ्या अनेक कर्जदारांचे फोटो व्हायरल केले जात आहेत. रत्नागिरीमधील खेड तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेल्वे सुरक्षा दलानं सायबर सेल पथकाच्या मदतीनं काळाबाजार करणाऱ्या दलालांना बेड्या ठोकल्यात. या कारवाईत तब्बल 3,38,00,000 तिकीटं जप्त करण्यात आली आहेत. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलानं रेल्वे आरक्षण तिकिटांच्या काळाबाजार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. जळगावात ओव्हरटेक करत असलेल्या पोलीस वाहनानं समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील 5 जण जखमी झाले असून दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. महामार्गावरील खेडी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. घरासमोरून जात असल्याच्या रागातून एका महिलेच्या अंगावर कुत्रा सोडल्याची घटना बीडमधील केजमध्ये घडली आहे. या कुत्र्यानं महिलेला चावा घेतल्यानं महिला गंभीर जखमी झाली आहे. घडल्या प्रकाराबाबत या महिलेने केज पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप यावर कुठलीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे. सांगलीच्या बावची इथं एका सर्पमित्राला सापासोबत व्हिडिओ काढणं चांगलंच महागात पडलंय. सापासोबत खेळ करून थरारक व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. उस्मानाबाद पोषण आहारातील खिचडीत पाल निघाल्याचा धक्कादायक प्रकार उमरगा तालुक्यातील पेंटसांगवीच्या गावात घडलेला आहे. यात 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यवतमाळच्या महागावमध्ये शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशी की तैशी करणारं भयान वास्तव समोर आलंय। या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यानंतर चक्क शौचालयातील पाण्यानं धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय। याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास अंजरले गुहागर समुद्र किनाऱ्यावरून सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडलेलं कासव पाकिस्तानला जाण्याच्या मार्गावरती आहे। अभ्यासावरून ही बाब समोर आली आहे। टॅगिंगद्वारे कासव कुठे आणि कसा प्रवास करतं याची माहिती गोळा केली जाते। वन उद्यान करण्याच्या नावाखाली वन विभागाकडूनच पुण्यातील तळजाई जंगलाचं विद्रुपीकरण सुरू आहे। गरज नसताना झाडं तोडून खुलं प्रेक्षागृह बांधण्यात आलंय। वन उद्यान करण्याच्या नावाखाली टेकडीवरती ध्यान केंद्र, पॅगोडा आणि जंगलातील वाटांवर बसण्यासाठी सिमेंटचे बाक बांधले जात आहेत। गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी मुंबईतील सांस्कृतिक सामाजिक संस्था सरसावलेल्या आहेत। येत्या 2 एप्रिलला गिरगाव, लालबाग, गोरेगाव यासह विविध भागात शोभायात्रा काढण्यात येणार आहे। त्याचवेळी पोलिसांकडून परवानगी न मिळाल्यानं अनेक संस्थांमध्ये संभ्रम कायम आहे। देशात कोरोनाचे 1259 नवे रुग्ण आढळलेले असून कोरोनामुळे 35 जणांचा मृत्यू झालाय तर 1705 जणांनी कोरोनावरती मात केली आहे। सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15,378 इतकी आहे। वर्षाला घरगुती वापरासाठी 3 गॅस सिलेंडर मोफत देणाऱ्या योजनेला गोवा राज्य मंत्रिमंडळानं पहिल्याच बैठकीत मान्यता दिली आहे। एप्रिलपासून ही योजना लागू केली जाणार आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून जवानांच्या कॅम्पवरती ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। सध्या या परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। दिल्लीच्या गाझीपूरमध्ये डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याची घटना घडली। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र परिसरात अद्यापही धुराचं साम्राज्य पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आसाममधील एका हत्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना हत्तीच्या पिलानं चक्क सेटवर एंट्री केली आहे। त्यामुळे काही काळ शूटिंग बंद पाडण्याची वेळ दिग्दर्शकावर आली होती। आणि या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूजमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। क्रीडा आणि सिने जगतातील घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स संघापुढे सनरायझर्स हैदराबादचं आव्हान असून दोन्ही संघांचा हा यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना असेल। राजस्थानच्या संघात अनुभवी भारतीय खेळाडूंची मोठी संख्या आहे आणि अशातच गहुंजे स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या सामन्यात त्यांचंच पारडं जड मानलं जात आहे। भारतीय महिला क्रिकेट संघाची पुढील कर्णधार म्हणून स्मृती मानधना सर्वात योग्य पर्याय असल्याचं मत भारताच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी व्यक्त केलंय। मिताली राजनं निवृत्ती स्वीकारलेली नसली तरी आता भारतीय संघाला नेतृत्व बदल गरजेचा असल्याचं त्या म्हणाल्या। या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात महत्त्वाच्या बातम्यांसह मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये पुन्हा भेटूयात। माझा सहकारी विशाल सोबत। पहा फक्त news18 लोकमत।